आपल्यासोबत सभेनंतर मनोज जरांगे पाटील आहेत. पाटील 7 दिवस झाले पायी चालण्याचं फलित काय मुंबईत आल्यानंतर? फलित बघून दे रे, फलित आहे ना. बघ कधीतरी नाकारायचं, कधीतरी हे पण करायचं, असं दोन्ही असलं पाहिजे. हे नाही, ते हे नाही नाही रे बाबा, फलित आहे ना. काय काय पदरात पडलं? 54 लाख नोंदीच्या बाबतचं त्यांनी 39 लाख नोंदी दिल्यात आत्तापर्यंत. हे त्यांनी तिथंच सांगायला पाहिजे होतं, ते सांगितलं नाही. एक भाग. दुसरा, परिवाराला द्यायचं आहे तर परिवाराने अर्ज फटाफट करा, लगेच देतो म्हणून सांगितलं. अर्ज करणं आवश्यक आहे, मात्र हे आम्हाला मराठा समाजाला पडलं आहे. अर्जच नाही केला तर ते प्रमाणपत्र कसं काय देतील? आणि ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या नोंदी या ग्रामपंचायतला लावायच्या सांगितल्या, तर त्यांनी सांगितलं आम्ही शिबिरच सुरू केले जातात, अर्ज भरून घ्यायचे. तसं उल्लेख याच्यात अर्ज भरून घ्यायचं, म्हणजे ते एक समाजाचं चांगलं काम झालं. दुसरं, आता मेन खुटीच राहिली. सगळे सोयरे जे परंपरेनुसार जे आपल्या लग्नाच्या सोयरीक होतात ते गणगतातील सर्व सोयरे, सर्व म्हणजे तुमचे सर्व, त्याचा अर्थ असा, जर तुमची नोंद निघाली आणि माझी निघाली नाही तर तुम्ही मला शपथपत्र करून द्यायचं, हा माझा पाहुणा आहे, पाहुणा आहे, आणि मला त्याच्या आधारावरती ते मिळणार. अशा स्वरूपाचा अध्यादेश आवश्यक आहे आपल्याला. तर ते अध्यादेश काढाच त्याने नव्हता, म्हणून त्यांनी मुख्यमंत्री साहेबाचे याचे दिले, ते प्रिंटा काढून आणा. मुख्यमंत्री साहेब आणि सगळे सुमन भांगे साहेबांनी यांनी हे ते केलं. आम्ही इथं आल्यावर बघितलं, अरे म्हणलं हे कसं काय मिळेल हो, हे असा अध्यादेश तर नाही, ही मसूद आहे, म्हणजे आपण चर्चेदरम्यान दुरुस्तीसाठी आणतो तो. म्हणलं ते अध्यादेश लागेल ना तुम्हाला. असा हे बाकीच्यांचे कसे अध्यादेश येतं, आता हे असे अध्यादेश येतं, असं हे सवलतीच्या बाबतचा अध्यादेश, म्हणजे नोकर याचे आपले शिक्षणाच्या, ह्यो ते मराठवाड्याचं जे गॅजेटच्या बाबतचा तसा. आता हा त्यांनी एक समिती गठीत केली, म्हणजे कुणबी जात प्रमाणपत्राच्या वंशावळी शोधण्यासाठी, वंशावळी जुळवण्यासाठीची कारवाई समिती गठीत, ही एक केला. म्हणजे 3 शासन निर्णय झालेत आत्तापर्यंत. आणि मेनच खुटीच राहिली ही मसुदा, हे सगळ्या सोयऱ्याचा. याच्यावर सही नाही, कळत नाही. म्हणलं हे कसं काय हो, याच्यावर सही नाही, हे दाखवायला काही अडचण नाही ना? नाही ना, अडचणच काय, पण त्याच्या दुरुस्ती आहे का मला वाचा लागणार आधी. आता पूर्ण प्रारूप अधिसूचनेचा मसुदा हा आहे आणि हीच मूळ खुटी आहे. ह्याच्यात काय नाही. आणि ते मुख्यमंत्री साहेबांचं ते बी द्या, त्याच्यात काही चेंजेस आहे ही मसुद्या, ते पण देऊन टाका मीडियाचे बांधव. ओके, ह्याच्यामध्ये ते द्या म्हणलेत म्हणून द्यायला लागलो आम्ही. सुमन भागे शासनाचे सचिव, त्यांची स्वाक्षरी नाही. आपण ते दुसऱ्याच्यावर आहे ना, याच्यावर नाही पण दुसऱ्याच्यावर आहे. ते डॉक्टरकडे, डॉक्टरकडून घ्या तुम्ही बांधव सगळे. हा, डॉक्टरकडे आपल्या ग्रुपला टाकायचं सांगा मीडियाच्या. आता त्या मुद्द्यावर की डेटा संदर्भात पण सरकारला म्हणाले की हो, मी तुम्हाला परवा दिवशी पण विचारलं होतं की 37 लाख नोंदी. हे काय लगेच देतो ना, पटापट घ्या बाबा. द्या की हे सामटीवर तुम्ही पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह पाहताय की हे सगळे डाटा ते दाखवत आहेत. काय म्हणजे हे काय, कशाचा डाटा? मृत्युमुखी पडलेले आमचे भाऊ ज्यांनी बलिदान दिलं होतं त्यांच्या बाबत डाटा कसा हे ते काय तेच दाखवलं, पण ते डाटा कुठे गेला रे डाटा? मला याच्यावर वाचल्याशिवाय ना समाजाला कसा न्याय द्यायचा हे लक्षात नाही येणार. मला अगोदर पूर्ण वाचणं, याच्यात वेळ देणं आहे पूर्ण. मीडियाच्या बांधवांना आजचे दिवस दिलगिरी व्यक्त करून की आजचे दिवस वेळ आणि तुमची भूमिका एवढी पटल्यानंतर आम्ही तुम्हाला बराच वेळ देणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या समोर उद्या महत्त्वाचा करावं लागणार आहे. आमच्या माध्यमातून मी सगळ्यांनाच आवाहन करतो की थोडं आजच्या दिवसाचा वेळ द्या. समाजाच्या याच्यात काही दुरुस्ती आम्हाला करावं लागणार आहेत, काही वाचावं लागणार आहे. वकील बांधव राजपत्र दाखवा, राजपत्र तेच आपलंच हे याच आहे ना, ते अधिसंख्या पदनिर्मितीचं आहे, तेच राजपत्र काढायचं. बरं, मला एक सांगा की तुम्ही असं म्हणाले होते की तो डेटा वाढवलेला आहे. हे त्यांनी दिलेले आहेत प्रमाणपत्र याच्या बाबतचं. पण मी डेटा मागितला माणसाच्या नावासहित. ओके, हा, तो कसा? ते मग आता ते एका पानावर एक का नाव बसाना, एका पानावरती 100-200 नाव बसू शकतात. हे एका पानावरती असा द्या डाटा. मग ते 1500 पानावर बसत असला तर ह्या 37 लाख ज्या नोंदी दिल्यात आपण, कोणी प्रमाणपत्र दिलेत, हे सगळे पाहिजेत नाव असं, म्हणजे आम्हाला सोयरे लक्षात आले पाहिजे ना कोण आहे म्हणून, सोयरा कोणाला मिळाले त्याच्यासाठी. आता सगळे सोयऱ्याचा संध्याकाळी काही निरोप आलाय तुमच्या भाषणानंतर?
हा ते तिथंच म्हणले, त्यांचे प्रतिनिधी तिथं होते ना व्यासपीठावर, ते म्हणले लगेच 15 मिनिटात यायलेत. लागत असतो वेळ 15 मिनिटं जरी म्हणलं तरी, त्यापेक्षा आजचा दिवस येऊ इथून पुढे राहिलेला आणि रात्र देऊन टाकू. आपल्याला कुठं आडमोठपणाची भूमिका घेऊन कोणाला विटेस धरायचं आहे, समाजाचं कल्याण झालं पाहिजे एवढं. अंतरवालीच्या केसेस संदर्भात सुद्धा त्यांनी चालू केलं. केसेस संदर्भात बी विषय झालेला आहे, मराठवाड्याच्या गॅजेटविषयी सुद्धा विषय झालेला आहे. आणि ज्या मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टातलं मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या बाबतचा तर मोफत शिक्षण करा त्यांना म्हणून सांगितलं आपण. तर त्यांनी इथं असं केलं की मुलींना, राज्यातील मुलींना KG to PG पर्यंत शिक्षण मोफत देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. म्हणजे करणार आहेत ते लगेच त्याचा अध्यादेश, असं त्यांचं म्हणणं होतं. तर आमचं म्हणणं आहे सर्व विद्यार्थ्यांना ते मोफत करा आरक्षण मिळेपर्यंत. फक्त मुलींनाच नाही, आता सगळेच करा ना, आम्हाला एक आरक्षण बी नाही. हे दुसरं शिंदे समिती ती मुदत वाढली, तिची मुदत वाढायची आपण सांगितलं होतं, त्यांनी ती वाढवली. असं स्वरूपाचं ते होतं. त्याच्यानंतर तुम्ही क्युरेटिव्हचा विषय मांडलात की क्युरेटिव्हवर पण म्हणजे मराठ्यांना दोन्ही बाजूने न्याय मिळावा असं तुमची भूमिका आहे. नाही, आता काहींचं म्हणणं आहे आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे, तर त्यांना मिळूस तर आम्हीच त्यांची बाजू ओढिली. त्यांचं आरक्षण मिळूस तर द्या त्यांना, आम्हाला मराठा समाजाला मोफत शिक्षण, गोरगरिबाच्या पोराचं कल्याण होईल. आरक्षण बी नाही आणि शिक्षण मोफत करणार, मग देता काय आम्हाला? त्यासाठी ते लावून धरलेलं आहे आणि ते करून घेणार. याही मुद्दा म्हटला होता की मराठवाड्यात कमी नोंदी सापडलेल्या आहेत. हां, सापडल्या तर त्यापेक्षा गॅजेट घ्या ना. हे काय गॅजेटचा पण विषय घेतलेला ना आपण. ओके, ठीक आहे. 2012च्या जातीच्या प्रमाणपत्राच्या देण्याबाबतची कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय त्यांनी सुद्धा. त्याच्यात होईल आता, म्हणजे एक एक टप्पा तर पायरी तर पार व्हायला लागली ना. दोन वेळा भाषणामध्ये खुट्टी म्हणले, ती खुट्टी काय इथं होती, हे दिलं नुसतं इथं बघ. याचं काय केलंय व्याख्या केलेली इथं. ती व्याख्यावर म्हणलं व्याख्यात घोळ घालायला लागली तुम्ही. आणि याचं पत्र कुठे, राजपत्रित करा म्हणून सांगितलं ना. हे तुम्ही जे मसुदा सांगितला होता ना 18 तारखेला, 18 जानेवारी रोजी, त्याच्यातले सगळे जशाचं आलंय का? 2 ओळी राहिल्या. अच्छा, ते आता आल्यावर सांगतो त्यांना. हे काय त्या ओळी घालून मग अध्यादेश राजपत्र पाहिजे. तर इथं नाहीच हे कोणता निर्णय म्हणला असला ह्यो. हे प्रारूप मसुदा आहे. हा, हाय का, जमतंय घे. ते म्हणलं माझ समोर कोणचे वकील बसवा, याच्यावर सुद्धा आम्हाला अध्यादेश काढावाच लागतो, याच्यावर सुद्धा. पण मला नाही यातली माहिती, त्यामुळे म्हणलं मी नुसतं भरा सुटतो, तुम्ही अध्यादेश द्या. उगा कशाला 50 बार या एकदाच द्यायचं ना तुम्हाला. पोतभर बाजरी आम्ही इकत दिली, ते पैसे मागायला आलो होतो, आमची बाजरी दिलेली तुम्हाला. कायला 20 रुपये देता, एकदा खापकून पुरे देऊन टाका, आमच्या कामाला येईन. अर्धवट काय देतो उगाच. कसं आहे, तुम्ही एकदा असं म्हणाले की सगळे मुद्दे झाले पाहिजे, मुद्दा राहिला तर मग तुमचं प्रत्येक शब्द इथं लिहिलेला आहे, मुद्दा राहिला तर पुन्हा आंदोलन उभं करावं लागेल आणि उद्या आझाद मैदानावर पण जाऊन. ते मुद्दा नाही, मराठा समाजाचे इतर मुद्दे अनेक त्याबाबतचे. तुम्ही असं म्हणाले की आज रात्री अध्यादेश द्यावा, उद्या दुपारपर्यंत वेळा, म्हणजे याच्यातलं क्लिअर सरकारला तुम्ही काय सांगाल? आत्ताच द्या लगेच. ते वाचतो, त्याच्यात काय दुरुस्ती आहे का बघतो. तो समाजाचं वाटलं नाही झाला पाहिजे. आम्ही आलो तर त्यासाठी. सगळ्यांनी मान्य केलं का नाही तसं विचारल्यावर नाही ते नाही ते तर आपल्यातले ते मोडी लिपीचा अभ्यास. मग आझाद मैदानावर भांगे साहेब स्वतः येणार आहेत घेऊन ते, त्यामुळे ते नाही येत. ते आपले माणसं आहेत. दिले नाही तरी आझाद मैदानात आणि दिले तरी आझाद मैदानात. हा, मग आता दिल्यावर तेवढंच त्यांच्या सन्मानासाठी. मला खरंच वाचून द्या. हा सगळा मसुदा आहे. मी जास्त वेळ तुमच्याकडून घेणार नव्हतं सांगितलं होतं, तरी पण ते साम TV म्हटलं की ते प्रेमानं अगोदर सांगतात की हे सगळं दाखवा म्हणतात. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळं आंदोलन इतकं बारीक कव्हर केलेलं आहे ना, त्यामुळं मराठ्यांच्या सगळ्या या आंदोलनामध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभागी झाल्यासारखं झालं आहे आणि मराठ्यांचे प्रत्येक आंदोलनाचे टप्पे आम्ही तुमच्यापर्यंत दाखवतो. आणि आता या घडीला मनोज जरांगे पाटलांनी हा सगळा विषय काय आहे ते सांगितलं आहे. आझाद मैदानावर जाणार गोळाला उधळण्यासाठी किंवा जर आता अध्यादेश नाही दिला तर. त्यामुळे आता बघूयात की हा पुढचा टप्पा कसा असेल. 3 निर्णय म्हणून एक अध्यादेश आहे आणि बाकीचे शासन निर्णय. म्हणजे केसेसच्या बाबतचा एक आहे, गॅजेटच्या बाबतचा एक आहे, मराठवाड्याचा हे एक आहे, शिक्षणासाठीच. हे 2-3 ते करतील. ते हे लय मोठा होता सगळ्यात, ते करतील.
म्हणजे आता आंदोलन यशस्वी झालंय. नाही आताच नाही, आधी हातात पाडल्याशिवाय नाही. हातात पाडल्याशिवाय नाही. ते उद्या पडू शकतं असं दिसतंय. तर वर नको, आमच्या समाजाचं लय वाटोळ झालेलं आहे. बऱ्यापैकी कारण टेन्शन जे होतं ना, तुम्ही संताप व्यक्त करत होता. टेन्शनच नव्हतं पहिल्यापासून. समाज जोवर मागायतोवर आपल्याला टेन्शन नव्हतं आणि राहणार नाही. मी मिळून देणार. मग इथं 4 महिन्यापासून वेळ आली तरी हरकत. मी सगळं महाराष्ट्रात मराठी इकडे बोलीन. मग आता तरी थोडे अर्धे आणले. हा 1.5-2 कोटी आणलेत आता. मी एकदाच लय मोठ्या असतो. आता उद्याची सभा काय? नाही आणखीन नाही आताच. मला आधी हातात पडून द्या. सभा कुठं आहे मी मीडियाच्या समोरच जाहीर करणार आहे. विजयी सभा कुठं? विजयी सभा कुठं याचं उत्तर उद्या मिळेल. पण आता पूर्ण अभ्यास केला जाईल. राज्य सरकारच्या त्या अध्यादेशाची वाट पाहिली जाईल आणि मग त्यानंतर पुढचा टप्पा असेल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.